नमस्कार, मी किरण मार्गदर्शिका सारिका गायकवाड. आज आपण आलेलो आहोत औरंगाबाद या भागामध्ये. तर इथं टोमॅटो पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर यांना जो काही रिझल्ट आलेला आहे तो आपण इथं आता व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर इकडं महत्त्वाचं म्हणजे इकडं पाण्याची खूप कमतरता आहे आणि पाणी नसताना सुद्धा टेक्नॉलॉजीमुळे यांना काय फायदा झाला ते स्वतः आपण त्या शेतकऱ्यांच्या भाषेत आपण समजावून घेणार आहोत. तर तुमचं नाव आणि गाव सांगा आम्हाला. माझं नाव अभय राजपूत, गाव शेकटा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही टोमॅटो पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरली. तुम्हाला काय काय फायदा झाला टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर? सगळ्याला मी प्रमुख सांगतो की आमच्याकडे पाण्याचा पाणी फार कमी आहे. हं. कमी पाणी असताना सुद्धा आम्ही टमाटे लागवड केली आणि पाणी अचानक कमी झाले, म्हणजे घंटा भर मोटर चालते. माझा 2 एकरचा प्लॉट आहे. हं. 2 एकरचा प्लॉट तुम्ही बघू शकता की केरन टेक्नॉलॉजीचं बॉस हे औषध सोडल्यानंतर म्हणजे पाणी एक घंटा मोटर चालवून सुद्धा मालाची साईज पण मोठी आहे, मालाचा आकार पण चांगला आहे आणि मालाला सगळी चांगली आहे. म्हणजे कमी पाण्यात सुद्धा हे उत्पन्न चांगल्या प्रकारचं क्वालिटी यायला लागलेली आहे. बरोबर. तर आता ही जी टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली, जर आम्हाला फळांचं सेटिंग वगैरे दाखवा, कसं काय काय आलेलं आहे. आता हे बघू शकता तुम्ही. आता हे बघा तुम्ही, आता याला किती फळं आहे एका दांडीला? 1 2 4 5 6 7 आहेत मॅडम. 7 फळं. 7 फळं एकाच घासातून? एका घासाला 7 आहेत. 7. नाही ना, ते पलीकडले वेगळे. हे बघ, हे 7 2 आणि 2 4 2 6 7 आणि 8 8 आहे. 8 7 ते 8 फळं असं एकाला. सगळं प्रत्येक असं आत प्रत्येक. खचाखच टोमॅटोने असं भरलेलं भरलेलं आपल्याला आहे. बघायला मिळतंय. हा. आणि पाणी नसताना ही क्वालिटी आहे बरं का फळाची. पाणी खूप कमी. ही रंगा दिसते पाहन तू. याला आहे ना 6 6 7. आता तू घेतलेलं आहे कार्यक्रम, तुला माहिती आहे. एकाच वेळेस तर पूर्ण प्लॉट तोडणी होत नाही. रोजचे 100 120 असे कॅरेट रोज मार्केटला चालू आहे. म्हणजे माल भरपूर निघतो याच्यातून. यापूर्वी कधी असा माल निघत होता काय? नाही, याच्या अगोदर म्हणजे किती महागाचे औषध जरी सोडले आणि वापरले तरी एवढा माल निघत नव्हता आणि एवढे क्वालिटीचे माल निघत होते. बरोबर. आता माल प्रचंड निघायला लागलेला आहे. त्या पिकाचे ते तिकडल्या प्लॉट मध्ये माणूस सुद्धा दिसत नव्हता. आता ते गुडघे एवढेच म्हणलं चालत, तरी सुद्धा असं होतं का इकडून तिकडे दिसत नव्हता माणूस. असा प्लॉट 5 झाला 5.5 फूट या आहे. औषधीमुळं. मालाची क्वालिटी मालाची म्हणजे क्वालिटी बी एवढी झाली. केरनचा बॉस सोडल्यानंतर एवढी पिकाची झपाट्याने वाढ होती. बरं, वाढच होत नाही का, फुल काळ्या सगळ्या प्रकारचं जोमाने वाढ होती. बरोबर. पाण्याचा ताण पडतोय, हं, हं. त्याच्यामुळे हं. केरनचं आपलं स्टिकॉन वापरलंय. हा. कमी पाण्यात मुळांना पोच करण्यासाठी, त्यात ओलावा मुळी टिकून धरण्यासाठी. बरं, हे टाकल्यानंतर मुळ्यामध्ये फरक जाणवला तुम्हाला? हो, मुळ्यांमध्ये जर दाखवा भरपूर बरं फरक जाणवला. मुळ्यांचा फरक आम्हाला. त्याची मुळी ओल्यावर तर आहेच, पण कोरड्यात पण गेलेली आहे. ही बघा, लांबपर्यंत मुळ्या हो, पसरलेल्या. लांबपर्यंत मुळी गेली. हे आणि तिथे इकडं पाण्याला कोरडं पण- असताना पाणी इथपर्यंतच आहे. तिथे पाण्याचा इथं प्रादुर्भाव पाणी नाही तरी नसताना पण सुद्धा ही हा. इथपर्यंत मुळी आलेली. बरोबर. म्हणजे हे शिव परिणाम आहे तो स्टिकॉनचा आहे. स्टिकॉनचा आहे. स्टिकॉनमुळे मुळ्या एवढ्या लांबपर्यंत पसरलेल्या आहेत. हो फळ तरी आहेतच भरपूर. हो, हे बघा, एकदम क्वालिटीची फळं इथे दिसतात. 1 ते टोमॅटो. 1.5 घंटा मोटर चालती, त्याच्यावरती ही क्वालिटी बरोबर. पूर्ण मोकळी. पूर्ण चायपत्ती सारखी माती हो, भुसभुशीत हा, इथं चायपत्ती बघायला मिळते. हम्म. हा, चिकट माती बिलकुल सुद्धा नाही आहे. आणि नाही. त्यात त्या पांढऱ्या मुळ्या सुद्धा आपण आता पाहिलेलंच आहे. तिथं जबरदस्त पांढऱ्या मुळ्यांची डेव्हलपमेंट आहे. आणि पाणी नसताना एवढ्या मुळ्या इथं पसरलेल्या आपल्याला दिसत आहेत. हो. पाणी असलेल्या ठिकाणी एक ठीक होतं, पण इथं पाणी नाही तरी सुद्धा इतक्या मुळ्या जबरदस्त आपल्याला बघायला मिळत आहेत. पाण्याची शॉर्टेज आहे ना. ही पांढरी मुळी आपण बघू शकतोय. ह्या मागच्या वेळेस मुळीला जिकडं बॉस वापरलं होतं समजा, त्या बेडच्या नंतर या मुळ्या खाली निघायच्या, बेडच्या बाहेर निघायच्या. हा. आणि या मुळ्याला परत पालवे फुटायला सुरुवात व्हायची. म्हणजे ती बेडच्या बाहेर आलेली जी फाटी होती त्याला पालवे फुटले म्हणजे ती परत बांधायची. हा. त्याला परत फुलं चालू, म्हणजे ते कंटिन्यू प्लॉट म्हणजे असं होतं की आम्हाला याला काढावं का नाही काढावं प्रश्न हो, पडला होता. असं तरी हा. इकडे फळं तुम्ही धरू शकत हो. म्हणजे मग परत आम्ही- तुम्हाला आम्ही रोपाची असं लागवड झालं की करायची नेमकं काम आता हे काय प्रकारे मुळे बाहेर निघू राहिला आणि त्यालाच पाला फुटू राहिला, परत ते पालावरती बांधायचा, ती फाटीवरती बांधायची. नेमकं करावं तरी काय नेमकं असं. लई फाटी होत्या लय त्याला. भारी होतं त्याला. लई फाटी होत्या. बरोबर. मध्ये बांधायला आणि उचलायला गेलं तर वजन होत होतं वर. म्हणजे तरी त्या खर्च टायमिंगला झाला. आपण ज्या वेळेस उत्पन्न घेत होतो त्या कशाला टायमिंगला खोटं काय बोलायचं, झालं ना, काही त्याला आहे बांधल्यात ना ना ते. हा मग का एकत्र माल नव्हता घरी.
एक टायमाला संगत माल न धरल्यामुळे आपण फांटी बांधकाम चालूच राहिलो. चालूच राहील. हा. त्याचा हे फायदा झाला का एकत्र माल धरला आणि एक प्लॉट सारखा झाला. प्लॉट सारखा झाला, पण हार्वेस्टिंगला बी तुम्हाला गाडी लोड होऊन जाते ना तुमची एका हा. जणात. त्यावेळेस 10 शेतकऱ्याचा माल एका ठिकाणी आणायचा आणि मग ते पाठवायचा. हो. आता तसं नाही ना. याच्यामुळे हार्वेस्टिंग संघ झाली, गाडी तुमची पूर्ण लोड होते. 100 कॅरेट लोड व्हायला लागले ना हा. एका एका ट्रॉलीमध्ये. टायमाला जावं एक लागत वन टाइम नाही चालले. मला. हा. तुम्हाला आर्थिक फायदा सुद्धा झालेला आहे. फायदा झालेला. अच्छा. केरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो नक्कीच. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी तर मी म्हणतो की 99% 99% नाही, 1001% त्यांनी केरनचे प्रोडक्ट या औषध जे असेल ते 100% वापरायला पाहिजे आणि स्वतःची खात्री करून घेतली पाहिजे वापरून बरोबर. अगोदर. ज्या पर्यंत वापर झाल्यानंतरच मग रिझल्ट येईल त्यांना, शेतकऱ्यांना. आणि त्याच्यानंतर मी तर बरोबर. म्हणतो की त्यांना कोणतंही औषध वापरण्याची गरज नाहीये आणि ते स्वतः त्या प्रोडक्टची मागणी करतील. अच्छा. ही 100% गॅरंटी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार तरी. ओके. म्हणजे अर्थात तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही पण समाधानी आहात आणि हा. इतर शेतकऱ्यांनी वापरावा असा सुद्धा तुम्ही सल्ला द्यायला तयार आहात. नक्कीच. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केरन परिवार आपला आभारी आहे. धन्यवाद.